आम्ही गेलतो आज लोहगावातील एका ऐतिहासिक ठिकाणी. चला पुढं सांगतो. तर सकाळी सकाळी खूप थंडी वाजत होती, तरी पण रनिंग वगैरे करून, व्यायाम वगैरे करून आणि मी निघालो घरी. घरी आल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि बुद्धम म्हणाला, आपल्याला आधारची KYC करायची आहे, तर लोहगावमध्ये जावं लागेल. रिक्षा तर काय लागली नाही म्हणून पायी चाललो लोहगावमध्ये आणि हे काका म्हणाले 1 तासानंतर या. तोपर्यंत बुद्धमला म्हणाला, आपण येऊ संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरामधून. हे मंदिर वारकरी संप्रदायासाठी खूप पवित्र मानलं जातं. येथे दरवर्षी मोठा कीर्तन महोत्सव भरतो आणि हजारो भक्त दर्शनासाठी येतात. संत तुकाराम महाराजांनी भक्ती, सेवा आणि नम्रतेचा मार्ग दाखवला आणि हे ठिकाण त्यांच्या आध्यात्मिक परंपरेचं सतत आठवण करून देतं. इथून दर्शन वगैरे करून आम्ही निघालो परत शेतूमध्ये. बाहेरच थांबलो होतो. नंतर आत गेल्यानंतर खूप गर्दी लाडक्या बहिणींचीच होती आणि इथे आम्ही 2 तास थांबलो, तरी आमचा नंबर काय लागला नाही आणि सर्व्हर डाऊनच होतं. म्हणून ते काका म्हणाले, आता तुम्ही संध्याकाळीच या. इथे खूप कंटाळा आला होता, कारण आम्ही 2 तास थांबून सुद्धा आमचं काम झालं नाही आणि संध्याकाळी आल्यावर सुद्धा होईल का नाही हे माहीत नव्हतं. तरी आम्ही संध्याकाळी आलो आणि तेच झालं. हे काका म्हणाले की आज सर्व्हर डाऊनच आहे, तुम्ही उद्या या. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटू आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.